तर भावना किती लोकांच्या पक्क्या होतात. भावना काय पक्क्या झाल्या पाहिजे. माऊली जर सांगते की माझ्या हृदय सद्गुरू ज्यांनी कार्य हा संसार तो, माझे सद्गुरू माझ्या हृदयात आहे. आणि आज मोकार कंपनी सुटली. आज ती भीतीच नाही राहिली प्रजाला. मनाने वावरायला सुरुवात झालेली काही ठिकाणी. बाबा मी फिरतली पण माहिती सगळी बरं का तिकडची, भरपूर ठिकाणची माहिती. मनाने सुरुवात झालंय परमार्थ, पण तसा नाही. बाबांनी जे सांगितलेलं कार्य आहे वास्तविक पाहता गेलं तर बाबांच्या काळापासून मी बघितलेला विषय म्हणजे बाबांना समक्ष पाहिलेले आहे. त्यांच्याबरोबर म्हणजे जवळजवळ 7 वर्ष घालवली. सानिध्यात जरी नसेल पण जवळजवळ 7 वर्ष. जवळजवळ 7 वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहिलो. थोडं का होईना, 2 महिन्यांनी एकदा, 15 दिवसातून एकदा, 4 महिन्यांनी, 6 महिन्यातून काही एकदा होईना, पण बाबांच्या आमच्या गाठीभेटी व्हायच्या. वास्तविक पाहता गेलं तर श्रीपाद बाबांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर घोटी गावामध्ये त्यांना राहायला घर पण नव्हतं. घोटी गावामध्ये राहायला घर नाही. ज्या ठिकाणी ते भाड्याने राहत होते या बाजूने नाला गेलेला, नाल्याच्या पेटून रूम घेतलेला आणि पूर्ण रूम ओला. माझ्या डोळ्यांनी पाहिजे गटरीचं पाणी भरत होतं त्या रूम मध्ये. आणि तिथे ज्यावेळेस गेट बाबांची परिस्थिती पाहिली, आज तो टाइम जर बघितला ना तर खूप वाईट वाटतं. संत होऊन गेले, आता नाही राहिलेच नाही. मार्गदर्शन करताय सर्व, पण आतून म्हणजे लोक शिकवी ब्रह्मज्ञानाला पण कोरडे पाषाण शिवाय आतून ते सर्व संपलेले, फक्त बहिरण मात्र चालले. आणि तसा परमार्थच नाही. आनंद साम्राज्य जर पाहिलं तर श्रीपाद बाबा सारख्याकडे, रामदास बाबांकडे जर बघितलं, या लोकांनी असा परमार्थ केला, कधी ते महात्मेच वाटले नाही, कधीच नाही. पण आज महाराष्ट्राच्या बाहेर प्रजा आहे, आज त्यांचे गुणगान गातात. वागून तसे होते. याला म्हणता मरावे परी कीर्ती रूपे पुरावे. आणि असे महात्मे या आनंद संप्रदायामध्ये प्राप्त झाले आणि तुमच्या आपल्यापर्यंत तो निरोप पोहोचलेला आहे. मग त्यांची जर वृत्ती ती होती, आमची वृत्ती गेली कुठे. आम्ही साधना करतो, त्यांनी जे मार्गदर्शन केलेले आहे ती साधना आम्ही करतोय. आमचं परिवर्तन काय होतंय का? कुठं परिवर्तन होतच नाही. आणि का होत नाही याचा उघड अर्थ असा आहे की फक्त साधना नाही. काही ठिकाणी तर आम्ही डोळ्याने बघितलं, बाबा अनुग्रह झाला, डोक्यावर हात ठेवला, हलव हलव, वाढव वाढव वाढव. अरे त्याला चिंता नाही ध्यानात आहे की नाही त्याच्यात, ते पाय वाढव वाढव वाढव. त्यांच्या तोंडाला भेस येतो गागून, आणि त्याला फक्त हलवायचं आणि घ्यायचं पायावर, बस आता बसायचं नाही, संपला पाहिजे. यांना काहीच माहिती नाही आणि 7 काला बिचारायला काही कळलेलंच नाही. थोड्या दिवसांनी झाला त्याचा प्रबोध झाला, मग कशाबरोबर काय खायचं ह्यालाही माहिती नाही, त्यालाही नाही. आणि परमार्थ जवळजवळ 50% असा परमार्थ महाराष्ट्रात चालू झाला. 50% राहिले नाही, 50% फेल आहे परमार्थ. परमार्थ एक असं आहे, सर्व गोष्टीचं परिवर्तन सांगितलं. भूक लागली भूक लागली भूक लागली, जेवण झालं तर तृप्त व्हायला पाहिजे ना, तृप्त होते ना. लग्न करायचं लग्न झालं, लग्नाचा विषय संपला ना. नाशिक जायचं नाशिकला पोहोचल्यावर विषय संपला ना. परमार्थात तो विषय असावा का नाही. काही ठिकाणच नाही, नुसतंच पळतो येण्यासारखं. तसं नाही. इथे सुद्धा झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे मना, येत नाही नारायणा. किंवा आज फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे, कोंदटले पुढे परब्रह्म सावळे. आणि त्यानंतर त्याने सांगावं, राज्याची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावली. आणि वास्तविक परमार्थ जो करतोय
ज्याने अनुभव घेतला असेल तो गॅरंटेड सांगणार आहे, मला गरज नाही कोणाची, मला गरज नाही, दृष्टीने मला ओळखलं नाही तरी चालेल, काही गरज नाही कोणाशी पडत. कारण ते स्वयंच ज्ञानी असतं, स्वयंच समाधान झालेलं असतं, त्याला काय कोणाची गरज. मला जर भूकच लागत नाही तर तुमच्याकडे हात का पाहिलं, भाकरी का मागाल तुमच्याकडे, मी तृप्त आहे, मी मला काय गरज आहे. आणि तो परमार्थ म्हणजे आनंद संप्रदाय. इतकं समाधान, सर्व गोष्टीत परिवर्तन आहे ना हो झालं. ते म्हणता बुधवार म्हणायचे, कैसी वाजवली मुरली, मुरली नव्हे म्हणली, मुरली नव्हे केवळ बाण आहे म्हटली तो, आणि त्याने हरीला माझा बाण. अहो तो बाण आहे, तो जर तुमच्यामध्ये एकदा जर रुतला ना तर शेवटच्या क्षणापर्यंत कमी पडणार नाही. साधना कोणीच करत नाही, साधना हा विषय उरलाच नाही. पण इथे विठ्ठल मात्र घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावी. गुरु कसा आहे असा हो, किती अनपड असल्या लेकराला आपली आई किती कृपण जरी दिसत असेल ना तरी स्तनपान करते. आलं का लक्षात. गुरु कसा आहे, गुरु अल्पज्ञ असला तरी चालते, बाबा म्हणायचे. अल्पज्ञ असला तर चालतो, फक्त मूर्ख नसला पाहिजे. म्हणजे आता किती श्रीमंत असले तर तुम्ही काय सोन्याच्या कांडी गळ्यात बांधा, किती श्रीमंत असाल पण सोन्याच्या कांडी बांधून फिरत नाही, त्याचे दागिने बनवतो तेव्हा शोभा देते. बरोबर. तसं गुरु अल्पज्ञ जरी असला तरी चालतो, त्याला कोणी ओळखा नाही. आणि खऱ्या अर्थाने हा परमार्थच असा आहे का त्याला कोणाची गरज भासणार नाही. का गरज भासत नाही, ते स्वयंच समाधानी असतं, त्याला कोणी ओळखावं ही गरज नाही. माझं कुठेतरी नाव निघावं, माझे कोणी दर्शन करावं, याच्यासाठी तो मुळीच जगत नाही. परमार्थ हा वेगळा आहे. परिवर्तन जर झालंच तर ते ह्या गोष्टीच्या पलीकडे गेलेला असतो. म्हणजे 4 वेदाच्या पलीकडे, शाही शास्त्राच्या पलीकडचा इतिहास. एक गवळाने, मला वाटतं गवळाने का मला नाही सांगता येणार, ते म्हणता बा, माझे गालगवेनी, माझे गालगवेनी. कशी वेणी घाला म्हटली, शांती उदक घाला पाणी. पहिला मला स्नान घाला, आणि ते स्नान असं घाला की माझा षडविकाराचा मळ गायब झाला पाहिजे. शांती उदक घाला पाणी, षडविकाराचा मळ काढून घाला वेणी. षडविकाराच्या पलीकडचा इतिहास परमार्थ आहे. मग वेणी, सौवेदाच्या 4 पदरी, 4 वेद अलीकडे आहेत म्हटली, माझी वेणी त्याच्याकडे पलीकडची आहे. सौवेदाच्या 4 पदरी आयसी विरहित गुंफा वेणी, माझे घालगवेणी. गजदंताची करुणी पणी, पूर्वी हातीच्या दाताच्या पाण्या होत्या पूर्वीच्या, आता नाही. गजदंताची करुणी पणी, काम क्रोधाचा गुंता काढून, हे सर्व गेलं पाहिजे म्हणजे. तर आणि जात हे सर्व बाद होतं. आता पहा ना, बुधवारने मला एकदा विचारलं होतं, ते मला म्हणली आपल्यामध्ये एक शस्त्र आहे. आता मी सांगितलं ना, आता आपल्याला काय माहिती काय, ते म्हणजे तसं नाही. नीच वृत्ती असं एक शस्त्र आहे. म्हणजे नीच वृत्ती काढी, पुढे तोडी का जोडी, तोडी असंच आहे. आणि आम्ही जर त्याच्या बाहेर जर निघत नसेल, हा परमार्थ आहे ना, हा जन्म मरणाच्या पलीकडचा परमार्थ. आजच तुम्हाला गॅरंटी झाली पाहिजे का मी ज्या क्षणाला जाईल त्या क्षणाला मी भगवान परमेश्वराशी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. कसेही जाऊ दे, कसाही जाऊ दे, मला ही गॅरंटी आता झाली पाहिजे, आता मेल्यावर नाही. कारण नाथबाबा म्हणता मेल्यावर मोक्ष होईल. आयसे जे म्हणते त्या ती मूर्ख आहे म्हणली भाऊ, त्यांना अक्कलच नाही. मोक्ष म्हणजेच काय कळालं नाही. मोक्ष म्हणजे काय, इथेच याच देही, याच डोळा आणि भोगी मुक्तीचा. कारण जन्म नाही रे आणि पुढचं वाट नका बघू म्हणजे, जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. आणि इथे ते घडतंय, इथे
गॅरंटेड होते, गॅरंटी येते माणसाला की मी केव्हाही जरी गेलो, कसंही जरी गेलो तरी मी माझ्या भगवान परमेश्वराशी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या संतांनी ती क्रिया मला उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती शास्त्रमान्य आहे, मनोमन नाही, शास्त्रमान्य परमार्थ आहे आणि ते घडतंय. कारण इथे भगवान परमात्मा काय म्हणतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तावा कलेवर मी अप्रयाचित व्हावा ना संत्रिय संशय. अरे अर्जुना म्हटली, शेवटच्या क्षणामध्ये जो माझं चिंतन करता करता देह टाकतो तो मस्त रूपाला येऊन मिळतो, संशय घेण्याचं कारण नाही. आणि संतांची क्रिया जर पाहिली, श्रीपद बाबा, रामदास बाबा, के बाबा, सर्व आपली मालिका जर बघितली, शास्त्रामध्ये जे आहे तर त्यांनी मांडणी मांडली. मग गुरुपरिषदी, आत्मपरिषदी आणि शास्त्रपरिषदी आम्ही फक्तच उड्या मारतोय. म्हणजे माफ करा, मला मी बोलून रोखतो की मला आपला काही कोणाशी संबंध येत नाही. मला कोणी उद्या बोललं नाही तरी चालतंय, मला काय करायचं त्यांच्याशी, माझं कोण इथं हा. आणि मी तसे माझे कोणी नाही असे जर असतील तर, नाहीतर संपूर्ण ओतप्रोत मी सर्व सृष्टीमध्ये व्यापून आहे आणि सृष्टी माझ्यामध्ये आहे गो, असा मी कुठेही वेगळा नाही आणि सर्व तसेच आहे, सर्व तसेच. देखा मनुष्य जात असं कळ स्वभावातच भजन शिव झाला असते केवळ माझे चिताई. सर्व म्हणली जन्माला येण्याच्या अगोदरपासूनच भजन करते, म्हणजे इतका लायकीचा तो आहेच, प्रश्नच नाही. फक्त इथं आता काय करायचं, जर भेटलं साधन, साधन भेटलं तर प्रवास करावा ना. तुम्हाला एक दर्शन सांगतो, साधन आहे बरं का. साधनावरून एक सांगतो, श्रीपद बाबा आणि आम्ही यात्रेचाच टाईम होता, गावातून बाहेर निघत होतो, पोलीस स्टेशनला येत होतं आम्हाला बस स्टँड जवळ. श्रीपद बाबा, रामदास बाबा पुढे गेले, आम्ही 5-6 जण पाठीमागं होतो. श्रीपद बाबा त्या यांच्यासारखे गेले, तिथून परत रिटर्न आले, पाठीमागं आले फिरून. आणि एक जण मोटरसायकलला बाजूला किक मारत होता, कुठला तरी ग्रस्त मोटरसायकलला किक मारत होता. किक मारता मारता बाबा गेले तिथं, भाऊ गाडी तुमचीच आहे का म्हणे. आता जो किक मारतो त्यांना विचारलं जाऊन, भाऊ गाडी तुमचीच आहे का म्हणे, गाडी माझीच आहे. म्हणजे गाडी तर नवीनच दिसते, शिटावून हात बीत फिरवला, गाडी तर नवीनच आहे. म्हणजे गाडी नवीच आहे, ही किंमत तर भरपूर असेल म्हणे भाऊची, 60-65 हजाराची गाडी आहे म्हणे माझी, 25 वर्षाच्या काळ पुढचा गेला. हां, ही 60-70 हजाराची गाडी. मग तर तुम्ही हिला लक्ष्मी म्हणत असाल म्हणे, माझी लक्ष्मीच आहे. खुशाल लाथा मारता गाण ठेवून बसताना लाच कुठे ठेव अरे साधन आहे की लक्ष्मी आहे, साधन आहे, हे साधनच आहे, याचा वापर करायचा आहे. लक्ष्मी म्हणून याला जर जपत बसला ना, गेले उलगले आपण सर्व सांगतो, याचा इथं वापर करायचा आहे, झिजवायचं याला. सतताम कीर्तन तुम्हाला सदानाम घोष करू हरिकथा, संत महात्म्यांचं सदानाम घोष करू हरिकथा. अभंग म्हणतोय, अभंगाचं म्हणणं बरोबर आहे. क्रिया जमते का कोणाला, करताय का, प्रजाला कळताय का. आम्ही फक्त टाळ आणि पकवास लावला का तेव्हाच भजन आहे, तेव्हाच चिंतन आहे. पण तसं नाही, इथे सदानाम घोष करू हरी कथा, ते कथा वेगळी आहे, तो नाम घोष वेगळा आहे. आणि संतांच्या मार्फत वास्तविक तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि एवढं साधन जर आपल्याजवळ पोहोचलेलं तर आम्ही का मुदल गमवायची. रात्रंदिवस आपला तो विचार पाहिजे, काही मी उद्धार पावेन, रात्रंदिवस विचार पाहिजे, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. आहेच ते सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे. वास्तविक पाहता गेलं तर संतांनी आपल्यापर्यंत तुम्ही रितसर सर्व पोहोचवलेलं आहे, पण आम्हाला आखली नाही. आम्ही आमचं करतोय, म्हणजे माफ करा, तुम्हाला नाही, आमची गोष्ट करतोय आम्ही, तुम्हाला तर बोलणारच नाही भाऊ, आम्हाला आखली नाही. खरं बाबा काय सांगायचं तुम्हाला, आयुष्य गेलं ना, बरबाद होत चाललं ना, तरी कळा ना आम्हाला काय करायचं. आणि इथे त्याच्यासाठी नाही, इथे परमार्थ त्याच्यासाठी करायचा. आता हाऊस म्हणून आले का तुम्ही एवढं लांब, का बरं आले, काही कारण तर सांगाल ना, का बरं आलो आम्ही इथपर्यंत, का आलो, सुखासाठी पावलं ना, आले सुख भोगायला, आणि सुख देवाजवळ आणि देव तुमच्यात आहे. हा, म्हणजे देवाला घेऊन आम्ही फिरतोय. आता चुकीचं आहे का, नाही तर मग एक मला वाटतं अभंग की काय माहीत नाही, ते म्हणता पहा, पण काय ही पंढरी आत्मा पांडुरंग,
माहित नाही मला ते आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. आता मग काय जर पंढरपूर आहे तर आम्ही मग ते ह्या पंढरीची गडे खळा पाजार लोकडे खऱ्या अर्थाने परमार्थ जर समजून घेतला तर धावपळ संपली जीवनाची. चॅलेंज आहे माझं या गोष्टीवर. मी चॅलेंज करून बोलणारा व्यक्ती असा बोलणार नाही, भरडणार तर काहीच नाही, अजिबात नाही, जमणारच नाही मला ते. संतांचं वाक्य तेवढं मी बोलून मोकळा होणार आहे. कुठेही जाण्याची गरज नाही, ती ताकद तुमच्यात आहे. तुम्ही जिथे बसाल तिथं काशी आहे. तुम्ही जिथे बसणार ना सर्व जगातलं सुख तुमच्याजवळ प्राप्त होईल, ही ताकद नामात आहे. पण याचा अनुभव शून्य आहे. लोक कोण काय करणार? बुधवारी बाबांनी ते नाही म्हणायचे कसे बोटाने जाऊ तुला अनुभव घे रे गुरुच्या मुला. दाखवण्याचा विषयच नाही तो, आजमावायचा विषय. आणि ते प्रत्येकाच्या याने नाही हो माझ्या वाटतं तू कर, जमणारच नाही. ते आपण करी आपण काय तुका बंदी त्याचे पाय. आणि खऱ्या अर्थाने इथं फक्त जशी जेवढी प्रपंचाची काळजी करतो तशी जर परमार्थाची जर केली तर देव आजही जसले तसा ओत पुरवत आहे. बाबा म्हणायचे देव कुठे गेला? बाबा म्हणायचे श्रीपद बाबा म्हणायचे देव कुठ? ज्ञानेश्वरी तीच आहे, भागवत तेच आहे, गीता तत्व तेच आहे, हरिपाठ तोच आहे, अभंगवाणी तीच आहे. मग देव गेलाय कुठून? देव सर्व इथले इथंच आहे. फक्त आमची लायकी कमी पडते, आम्ही अडकून आहोत. वास्तविक पाहता गेलं तर सर्व जो परमार्थ चालू आहे ते इथे साधी भाषा पहा. घर कोणाचे देह कोणाचा? आत्माराम त्याचा तोची जाणे. मग मी तू हा विचार विवेक शोधावन गोविंदा माधवा. बरं इथे का करायचं? प्रपंचच का थाटून करायचं? मी या मताचा आहे. अरे या सृष्टीचा नियम तरी कळायला का? संतांनी सांगितलं नाही का? उमजावलेलं आहे तुम्हाला. सृष्टीचा नियमच असा आहे की उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, ये घटिका यंत्र आहे से परिभ्रमे का. जे दिसणार आहे म्हणजे ते लय पावणार आहे भाऊ, आणि तू त्याच्या नादी लागून तुझा काय फायदा होणार आहे? बर घरातले जर म्हणावं तर इथे लटिक व्यवहार सर्व हा संसार. किती लोकांचा अनुभव आला हा विषय. कधी वाटतंय का सर्व लटके? काय परमार्थ करतोय? काय कशाला परमार्थ करायचा? ज्या दिवशी तसा होशील त्यावेळेस तुला खरा आनंद संप्रदायाचा त्या दिवशी तुला प्राप्त होईल. इथे सर्व लटकं आहे. तुकोबरा एकाचे अभंगाच्या द्वारे सांगतात लटिकेते फेडा. फेडा म्हणजे काय? लटिकेते फेडा. फेडा म्हणजे एखादा वावरात गेला, फुल पावसाने भिजून आला. आमच्याकडे म्हणतात भाऊ कपडे फेडून टाक. फेडून टाक म्हणजे काय कर? वल्ले कपडे अंगात काय त्याला म्हणतात फेडणं. मग तुकोबरा म्हणते लटिकेते फेडा. तुका म्हणे जाय पिढा. पिढाच गेली म्हणली. पण आमचं तसं होत नाही, होणार बी नाही. का होणार नाही? साधना नाही. चॅलेंज करून बोलतो मी. 1 महिना नित्यनेमाने साधना जर एखाद्या व्यक्तीने जर केली नित्यनेमाने, त्याचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, माझी गॅरंटी. त्याची गुलामी करेल. 1 महिना त्याने कुठं जायचं नाही. नित्यनेमाने नित्यनेमे नामे तो प्राणी दुर्लभ. दुर्लभ म्हणजे पावला का हो ना. नित्यनेमे नामे तो प्राणी दुर्लभ आहे म्हणली. तुम्ही कुठेही शोधायला गेले तर भाऊ भेटणारच नाही. अपूर्ण नाशिक फिरलो त्या चिजेसाठी लय दुर्लभ हो, ते भेटतच नाही. नित्यनेमे नामे तो प्राणी दुर्लभ आहे. पण जर भेटलाच बाय चान्स एखादा कोणतीमध्ये तर लक्ष्मी सहित नारायण त्याच्या जवळ आहे. परमार्थ म्हणजे करमणूक नाही भाऊ. करमणुकीसाठी परमार्थच करू नका. परमार्थ काळजीपूर्वक करायचा आहे. आणि हा संप्रदाय जो आहे शास्त्र संमत परमार्थ आहे. म्हणजे बगली परमार्थ नाही. बाबांच्या भाषेत बाजार भाषा परमार्थ नाही. श्रीपद बाबा म्हणायचे बाजार भाषा परमार्थ नाही. ते दर्शन द्यायचे. कांद्यात उळ आहे का म्हणली? उळ समजतं का? कांद्यात बी आहे का? आहे का? हा बरोबर आहे. कांद्यात आहे 100%. पण क्रियाशिवाय ते नाही. मग बाबा म्हणायचे कांद्यात उळ आहेच, पण दाखवण्यासाठी शेतकऱ्याची अवलाद असावी लागते. म्हणजे परमार्थ सांगण्यासाठी संतांची अवलाद असावी लागते. आणि संत म्हणजे पेराव नका, पेरावाच्या नादीच नका लागू.
कारण बहुरूपी धरी संन्यासाचा वेश आणि पाहून येत असं दन देती. तसं नका, डोळे झाकून परमार्थ नका. इथे खुल्या डोळ्याने परमार्थ झाला पाहिजे महाराज, आणि गॅरंटी पण आली पाहिजे आपल्याला. हे तर किती भुकतील हो, यांच्या काय नादी लागाय भुकणाऱ्यांच्या. मला बघू देतं त्या नामात काय पावर येतो, एखादा असा लायकीचा पाहिजे. हे भुकणारे नेहमीच भुकता, आम्हाला बघू दे ना खरं काय त्याच्यात ताकद. असा एखादा पाहिजे ना, निभाजला पाहिजे ना. नाही झालं तर जोडा घेऊन उभा नाही बघू, हरकत नाही, मी तुझ्या सामनेच येतो लगेच. तो परमार्थ हा आनंद संपत आहे. म्हणजे इथे याचसाठी केला होता अट्टासनी शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आनंद संप्रदाय. बाकी कुठेही जरी फिरले तर महात्मे म्हणतात, अरे तू जगभर जरी फिरला ना, यात्रा में तो पत्थर है भाई, सब जगह यात्रा में तो पत्थर है, तीर्थ में पानी है, भगवान कहाँ है हमें बताओ. संत म्हणता यात्रा में तो पत्थर है, तीर्थ में पानी है, भगवान कहाँ है हमें बताओ, अगर पता है तो बता दो. संत विचारता ना आपल्याला, मग देव जर काढायला असेल तर तुम्हाला सांगा आम्हाला, आम्ही बघतो, शोध घेतोय त्याचा. देव आपल्यापासून लांब नाही. तुका म्हणे सांगू किती या तपसो भगवंताच्या मूर्ती आहे, फक्त इथेच खरं काय म्हणजे खोटं काय निवाडा करायचा आहे. परमार्थ करणे म्हणजे काय, खोट्या खऱ्याचा निवाडा करणे म्हणजे परमार्थ. मी तर इतक्या वर्षापासून परमार्थ करतो, तो माझं परिवर्तन का नाही. मला तर असं नाही व्हायला पाहिजे, माझ्या अंतःकरणामध्ये बदल घडला पाहिजे. देखील डोळा बैसला म्हणे तो शिवधनी उच्चारी, नुसता पाहायला म्हणली बाणत न गेले. परिवर्तन आहे का नाही, परिवर्तन आहे ना. आणि आम्हाला अजून नव्या पैशाचं काहीच माहिती नाही, फक्त परमार्थ करतो. कधी वाटतंय का घरात नको, घर नकोशी वाटले का कधी कोणाला, लेकरं बाळ कोणाला नकोशी वाटले का. मग संत म्हणता का सोडून पळून जाय, तसं नाही. इथे संसारी असावे म्हणली भाऊ, पण आसुरी नसल्यासारखं जमलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी न म्हणजे जमण्यासाठी साधन आहे. संसारात राहून जर परमार्थ जॉईन करायचं असेल तर त्याच्यासाठी एक माध्यम आहे, ते गुरुवंताचं चिंतन, बाबांनी दिलेलं चिंतन. आणि त्यामुळे परिवर्तन जर नाही झालं तर मी त्याची गुलामी करेल आयुष्यभर. पण मी त्याला सोडणार नाही, त्यालाही जाऊ देणार नाही. मी घर सोडली त्या मिनिटाला, जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत तुला जाऊ देणार नाही. तू जसा हो म्हणत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आणि तो परमार्थ आहे. बाबा म्हणायचं चटका कोण ओलाय द्या, चटकाच आहे नाम, हा चटकाच आहे. अरे कोणी घेतलं तर अनुभवला आल्याशिवाय राहणार नाही, ताकद नामात आहे. फक्त इथे मन करा रे प्रसन्न. आमचं मनच ठिकाणावर नाही. पहिला मुद्दा तर परमार्थ करण्याला, आमचं घटका तिकडे धाव घेतं तर घटका तिकडे. आणि म्हणून संत महात्म्यांनी पहिलेच मार्गदर्शन, बऱ्याचशा संतांचं सर्व सारखंच म्हणणं आहे. ते काय म्हणतात, परमार्थाकडे जायचं असं ना भाऊ, आधी मन मुंडा बे मुंडा, आधी मन मुंडा बे मुंडा, मग ब्रह्मा ढूंढा, आधी मन मुंडा बे मुंडा, मनची मुंडले नाही ते सद्गुरु करिल्या काय, आधी मन मुंडा बे मुंडा, मग ब्रह्म ढूंढा, आधी मन मुंडा बे मुंडा. आता बघा ना, आता जर बसले ना निसून बसाल, काही ध्यान देणार नाही. पण डोळे झाकून बसा म्हणलं ना, घरी काय चाललं असते, पोऱ्या काय करीत असते, मंडळी काय करते, अनेक प्रकारचा विषय नाही का, अनेक प्रकारचं. मन इतकं चंचल आहे, मन छान चांगलं पण तितकं आहे, मन वाईट पण तितकं आहे. मनाने जर ठरवलं तर ब्रह्मपद मिळवून देऊ शकतं, ही ताकद मनात आहे. आणि त्याने जर ठरवलं तुम्हाला नरकाला पाठवतो, ही ताकद आहे मनात आहे. म्हणून पहिलं काय, आणि साधनेमुळे मन ताब्यात येते. काम क्रोध बंदी खाणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो बसत, ताब्यात पण मिळतो महाराज. साधना करून पहा, सर्व परिवर्तन होतं. मी जे सांगितलेलं ते टोटल अनुभवाला शब्द आले राहणार नाही, पण साधना करावी लागेल. मनाची वृत्ती जर चेंज नाही झाली, तुम्ही आपल्याला जोड्याने आणा, हरकत नाही.
पण नित्यनेमाने साधना तुम्ही करा. किती करायची? काय कालांतरापर्यंत नाही, एकदा की प्रवास संपला विषय संपला. हा, सर्वांचं पूर्ण संतांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं ते म्हणता पहा, आता आम्ही करत राहायचं तोपर्यंत परमार्थ करायचा. परमार्थ तोपर्यंत करायचं भाऊ. बोला जरा फटाफट बोला, मला ध्यान नाही राहत तुमचं. परमार्थ करायचं तर कुठपर्यंत करायचा? भ्रम जाईपर्यंत. हा, भ्रम जाईपर्यंत. भ्रम जाईपर्यंत. असं आहे, मरेपर्यंत नाही बरं का, भ्रम जाईपर्यंत. भ्रम गेला का परमार्थ संपला. मी आणि माझं कळालं, नाही तर मी आणि माझी आईची आठवण पार्था विसरले जायचे अंतकरण, तो संन्याशी जाण निरंतर. त्याला कसंच काही वाटणार नाही. पण त्याला काय केलं पाहिजे? मी आणि माझी आईची आठवण, किंवा मग मी घर चालवतो, मग काय ते मदस्तव झाले करी ते म्या नाही केले, ती वृत्ती त्याची तयार व्हावी त्याच्यासाठी साधन आहे. बोलून नाही, ऐकणार सर्व म्हणणार आहे, सर्वच आहे. कोणाला माहित नाही आपल्या विषय, सर्वांना माहिती आहे ना. पण ते कृतीमध्ये येण्यासाठी साधन आहे. म्हणजे 18 पुराणे हरिशी गाती. बरं, नामदेव महाराजांचं म्हणा, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. पुढे एक तरी ओवी अनुभवावी. मग पुरी ओवी पाठ करावी असं म्हटले का? ते पूर्ण ग्रंथ पाठ करावा असं म्हटले का? एक ओवी, एकच का म्हटले ते? एकाच ओवीचा तुम्ही अनुभव घ्या असं का बोलले? 7-10 ओव्याचा कमीत कमी अनुभव घ्या असं का नाही? कारण त्यांना माहिती आहे एका ओवीमध्ये ब्रह्मांड लोकलेले आहे. 18 पुराणाचं ज्ञान एकाच ओवीत आहे. आणि काय सांगायचं ते? 18 पुराणाचं ज्ञान दोन शब्दात सांगतोय म्हणली एकदम. म्हणले काय सांगा ना? म्हणली भाऊ, ब्रह्म सत्याने जगत मिथ्ये. सर्व 18 पुराणाचं ज्ञान एवढंच. म्हणजे जेही तुम्हाला भासतं ते नश्वर आहे, आणि जे अस्तित्वातच कुठे दिसत नाही ते सत्य आहे. बर, बाबा म्हणायचे कुठे कुठं नाही, तो कुठं नाही. हरिभाट ज्ञानदेव पाठ, हरि हा वैकुंठ भरला गणनाट हरी दिसते, विठ्ठल जळी स्थळी भरला ठाऊपट. आमच्या अनुभवाला शून्य आहे. वाटतंय का माझा खरोखर पांडुरंग परमात्मा सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे? वाटतंय का ती भावना? आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल त्या दिवशी आम्ही सुटलो, त्या दिवशी सुटलो. पण ती वृत्ती तयार होण्यासाठीच साधना करायची भाऊ. साधना मजाक म्हणून करू नका. आम्हाला कोणीतरी ओळखावं, आमचं कोणीतरी नाव मोठं करावं, किंवा आम्हाला उचलून धरावं जगांनी, याच्यासाठी मुळीच परमार्थ करू नका. मी तर इथून सुरुवात करेन, काही गरज नाही. न मग जिकडे बोललो तुम्हाला, कुठेही जाणे, आपल्या जवळच देव आहे. देवच इथे आहे. आणि देव म्हणजे काय? आता मग अशी ओवी सांगितली काय? मत आता देव संत, देव संतती, संततेची देव, संततेची देव निमित्ताच्या. आता कोण देव आणि कोण? बरं, बाबा म्हणायचे तुम्ही मी वेगळा आहे का? आता पहा, सांगणारा, ऐकणारा आणि देव वेगळाच नाही, सर्व एकच आहे. सर्व एकच आहे. बाबा म्हणायचे दर्शन द्यायचे 100 दिवे पहिले घरात लावले, बाहेरचा आला भाऊ याच्यात पहिला कोणता लावला सांगा? काय सांगणार? एक अजून कीर्तनात एक भाषा वापरली त्यांनी, अनोरे नो होणे थोकडा तुका आकाशा एवढा म्हणली. बाबांच्या भाषेत सांगायचे ते. मग आम्ही काय पोट खाल बनवत का? आम्ही तेवढा नाही शेत का? आम्ही तेवढे नाहीत का? आम्ही सुद्धा तसेच आहे. आणि आपण सुद्धा सर्व तसेच आहे भाऊ, आजकालचे नाही. आम्ही नव्हे आजकालचे म्हणली, तुला वाटत असेल आम्ही आजकालचे, तुझ्या सुद्धा अगोदरचे आम्ही. म्हणून आधी बीज ऐकले, आधी बीज ऐकले, बीज अंकुरले रोप वाढिले, जन्म घेता सुमाने फळे आधी बीज ऐकले. ते तत्व म्हणजे जग, ते तत्व सर्व आहे. बाकी इथे तुम्ही आपण फक्त दिसायला होतो. माफ करा, माझ्या मते म्हणजे मला वाटतं ते आपण सर्व बघतोय, फक्त दिसाय पुरतोय. हयात आपण नाही, आणि जे आहे ते आपण वेगळं आहोत, ते आपण वेगळं आहोत. आणि याच्यासाठी हा आनंद संप्रदाय समजून घेण्याजोगा विषय आहे. आणि जाण्याची कुठेही गरज नाही. भगवंताच्या कृपेने आपल्याला सद्गुरू जर प्राप्त झाले असतील जीवनामध्ये, तर त्यांचं जेही असेल ते जर म्हणेल भाऊ या दगडाला पूज, आनंदाने पूजा करा. का?
गुरु सांगितले घडू शकतो, देवाला मान्य आहे. ते म्हणलं नाही हे असं बस सेवा करा, पण कशी करा? तणू म्हणू जीवे ते ज्ञान पाहिगा बरोबर जरी म्हणे त्या नव्हे तरी संत याबद्दल ज्ञानाचा पुरवठा ते वाहतांचा दरवटला ते स्वाधी निगडी सुबट ओळखून पण तणू म्हणू जीवे त्याला म्हणतोय. तनाने मनाने जीवाने ज्यावेळेस आपण सर्वस्व अर्पण होऊ त्याशिवाय देव आपल्याला कळणार नाही, सद्गुरूचं महत्त्वही पटणार नाही. नुसतंच म्हणतोय आपण, सद्गुरूचं महत्त्व पटतंय केव्हा? केव्हा अनुभवलं येईल तेव्हा ना. माणसाला अनुभव आल्याशिवाय, अनुभव शून्य हे सद्गुरूला तुम्ही किती मोठेपणा म्हणजे सद्गुरूचा मोठेपणा किती सांगणार आहे. पण ज्या दिवशी तुम्हाला खरोखर त्याची अनुभूती येईल मग काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती काय घ्यावे त्यासी व्हावे उतराई ते तो हा पायी तेव्हा मग तो पडते भाऊ. ज्या दिवशी आपले जन्म मरणात टळण ही गॅरंटी सद्गुरूने माझ्या करून दिली. माझे सद्गुरू किती महान आहेत का त्यांनी माझा 84चा फेरा वाचवला. तर गुरुचं महत्व पटेल माझं कसं. ज्या दिवशी ते मार्गदर्शन होईल त्या दिवशी आपण मात्र निश्चितीने आता निश्चितीने पावलो विसावा उठलिया धावा प्रश्नेची या किंवा काम नाही झालो पाहिजे रिकामा. कारण नाम आपणही घेत नाही. पोट न हले कंठ न हले जीवान स्मरे राम राम हमारा जाप करे हम बैठे राम. फक्त आनंदाने फक्त काही अवघड नाही हो, काहीच अवघड नाही. जर नित्यनेमाने 15 दिनवर जर साधना जर केली त्या व्यक्तीनं ते शरीर त्याला एका ठिकाणी बसू देणार नाही, तो साधनेच्या ठिकाणावर घेऊन नाही. कुठे असलं तरी त्याला बसल्याशिवाय होणार नाही. देखील मागे कुठे गावी जरी गेला ना तरी ते कुठे होणार टाईम करून थोडं होईना पण ते बसणार म्हणजे बसणार. त्याला म्हणता पडिले मला नाही मिळायचा काळा भाव तो निराळ नाही तुझा. बाबा दृष्टांत द्यायचे गाडीचा, भाऊ गाडी येते म्हणजे हो मग आता स्टेअरिंग हातात आहे, गिअर आहे, एक्सिलेटर आहे, ब्रेक आहे नाही का, क्लच आहे. मग आता सामने जर माणूस आला तर तू तुझा गिअर शोधतो, क्लच शोधतो का, एक्सिलेटर शोधतो का, ब्रेक शोधतो, काय शोधतोय काय. अरे नजर सामने म्हणली इंद्रिय काम करतात. नजर पुढे स्टेअरिंग हातात आहे, गिअर वळतो, ब्रेक दाबतो, क्लच दाबतो, गाडी ऑटोमॅटिक आहे. श्रीपद बाबा म्हणायचे तर इथे पण तेच करायचे. इथे फक्त इंद्रियाला वळण पडलं का विषय संपला. किंवा संत महात्मा पण म्हणताना काय माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद काय नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद. छंद चढला मला ते हरीचा सोहळा पाहिला पंढरीचा. असं इथे अवघड काहीच नाही, खूप सोपं आहे. 15 दिवस जरी सारखं ऐकलं तर फक्त तेवढंच आहे. किती मोठ्या महात्म्यांकडनं कुठेही जातो मी, महात्मा काय अनाडी असला तरी तो म्हणाल बघत होतं चिंतन करा. काय सांगाल माझ्यासारखं येडं सुद्धा तेच म्हटले ना आतापर्यंत, भाऊ चिंतनाकडे लक्ष द्या. चिंतनाशिवाय विषय, चिंतनाशिवाय जन्म मरण टळणार नाही आणि खरोखर आत्ता परत आपण येणार नाही. तर याच देहामध्ये साध्य करता येतं. खटवांग राजाला 1 तासात भाग्यदशा प्राप्त झाली. आपल्या आयुष्यामध्ये साधना आहे, अजूनही साध्य करता येतात. साधनेमध्ये कुठेही माघार पडू नका आणि कुठेही बसायच्या पाठीमागे लागू नका. इकडे गेला त्या मंदिरात बसला डोळे जातो, त्या मंदिरात गेला बसला डोळे जातो. अरे काय गरज आहे तिथे, काय गरज आहे, काही करू नका. ते म्हणजे ते जगासाठी फक्त ढोंग होईल. तुम्ही जरी किती बसला ना यायला पाहिजे काय बसलं डोळे देखाव्यासाठी पारमार्थच नको. आपल्या साधकांना पण असेल लाखो रुपये खर्च करून का नाही कार्यक्रम करतील पण साधनालाच बसत. मी काय म्हणतो काय कोणाच्या नाहीच नका लागू, काय गरज नाही. इथे पहा समय के पहिले मी दृष्ट सांगतो भाग्याचा विषय सांगतो मी तुम्हाला आणि भाग्य नसलेल्याचा विषय सांगतो. कारण इथे गीता तत्व काय सांगते माहिती का, समय के पहिले भाग्य से अधिक किसी को कुछ मिलने वाला नाही. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली महाराज, स्वतःचं भाग्य ब्रह्मदेवाला चेंज करता आला का, काय बोलव ना आपले होईल का. नवस केल्याने मंदिरं फिरल्याने होईल, होणारच नाही ना. किती येडपट म्हणा. ज्याने सृष्टी चराचर ब्रह्म निर्माण केलं
त्याला आपलं भाग्याने चेंज करता आलं, तुमचं आपलं होईल का? होणार नाही. म्हणून संत महात्म्यांनी हा हिस्सा बारकाई नाही लावला आणि होऊन येत नाही म्हणून ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान पाहू. किती जरी काय केलं तर जमणार नाही. म्हणून सवय केलेले भाग्यशाली. आता मी एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. भाग्यात जर असेल तर सर्व जगाने जरी खेचायचा प्रयत्न केला तरी जमणार नाही, आणि नसलं तर सर्व जगाने तुम्हाला मदत केली तरी थांबणार नाही. एक आंधळ चाललं होतं, एक डोळं चाललं होतं रस्त्याने आणि ते गरीब होतं बिचार. शंकर पार्वतीनं पाहिलं. पार्वती म्हणते, देवा अरे एवढं गरीब का बनवलं याला? एवढं दरिद्र याला बनवलं, सर्व चांगले म्हणजे याला एकट्यालाच का बरं असं? अगं म्हणली पार्वती, तुला समजणार नाही, ते त्याच्या भाग्यात नाही. तुला कसं काय भाग्यात नाही? तुम्ही दिलं तर भाग्यात नाही? अगं मी दिलं तरी त्याच्या भाग्यात नाही म्हणजे. ते म्हटले शक्यच नाही. पार्वतीने नाही म्हटले बघ थांबावं लागेल 15 मिनिटं इथे. थांबले. भगवान परमात्माने ज्या रस्त्याने चालला होता त्या रस्त्यावर सुवर्णाचा अंडा भरून ठेवला होता. रस्त्यावर सुवर्णाचा अंडा भरून ठेवला आणि मग हे इथून जात असताना त्याच्या अंतःकरणात काय आलं? काय म्हणले, आपल्याला डोळे आपण सरळ चालतो पण आंधळे कसे चालत असते? यांनी घेतलं दोन्ही डोळे लावून चालत राहिलं हांडा पाठी मागे असं चालत असत. पार्वती बघ म्हणली आहे असं झालं. गेले निघून. आता हे त्याच्या भाग्यात नव्हतं आणि भाग्यात असल्यावर दृष्टांत आहे राग मानून. राग मानून घेऊ नका किंवा विचार बदली करू नका. एका कंपनीमध्ये मालकीण होती आणि फॅक्टरीची मालकीण होती. मोठी कंपनी होती पण मालकीण होती. मालकीण होती 80 वर्ष वय झालेलं होतं, लग्न नव्हतं. कारण ते काय करायचं जायचं. तर काय झालं, 80 वर्ष वय होतं त्या कंपनीचं. पण दिसायला मुलगी वाटायची. फॅक्टरीची मालकीण होती. तिला काय गेटवर एक जवान शिकला सवरलेला मुलगा वॉचमॅन जवळ उभा होता काम विचारायसाठी. आणि मालकीन बाई आली गाडी आतमध्ये. गेटच्या आतमध्ये गेली. ऑफिसमध्ये बाई बसली. तिने बघितलं जवान मुलगा गेटवर उभा आहे काम मागण्यासाठी. मग वॉचमॅनला फोन केला आणि वॉचमॅनकडनं त्या मुलाला ऑफिसमध्ये पाठवा सांगितलं. तो मुलगा ऑफिसमध्ये गेला आणि बसा म्हणजे मला नोकरी देते आणि ती मजबूर होतं. खूपच परिस्थिती नाजूक होती. सर्व त्याच्यावर कुटुंब होतं आणि म्हणजे तुमच्याशी तुम्हाला मी नोकरी देते पण माझ्याशी लग्न करावं लागेल. आणि ते दिसायला म्हणजे जवान वाटत होते. याची मजबुरी असल्यामुळे याला काही हे म्हणलं ठीक आहे मला पैसे भेटले बघाले रोजंदारी भेटते चांगले. होकार केला. होकार केल्यावर 8 दिवसात पत्रिका छापून मोठं जंक्शन हॉटेल घेऊन टाळी लागली. वरमाळा त्याने घातली. तिने वरमाळा घातली. याने तिला घातली आणि बाईला अटॅक आला. या वयात माझं लग्न झालं. अटॅक आला गेली मरून एका मिनिटात मालक ह्याला हे दुर्भाग्य. तसं आपल्या भाग्यात ते दुर्भाग्य करू नका. इथे काय नाही फक्त आलेलं दिलेलं चिंतन ते नित्यनेमाने करावं. सद्गुरूवर ठामपणे निश्चय असावा. मालिका बाजार बसली नाही. शेवटचा क्षण गोल करणारी ही आनंद संप्रदाय आहे आणि बाबांसारखे सद्गुरू आपल्याला लाभलेले. मला तर गरज नाही जगाची. तुम्ही म्हणाल लय अभिमानी दिसतो. माफ करा मी तुमच्या चरणाचा दास सुद्धा नाही. अभिमान काय विषय माझ्याकडे आहेच नाही. मला काय करायचं अभिमान करून? मी तू पण गेले हरीचे ताई नुसतं म्हणण्याजोगं नाही तर ते गेलं पाहिजे. आलं का लक्षात? त्याच्याशी काही संबंध नाही. पण आलेल्या नारद्यात हानी न करण्यापेक्षा याच देहामध्ये एका भगवंताचं चिंतन सारखं नित्यनेमाने करावं. कोपर्यंत करावं? देहात देह आहे तोपर्यंत. आणि त्याचंही विस्मरण जरी झालं तर देव तुमची काळजी करेल ही शास्त्रांची गॅरंटी. काय चुकलं असेल माफ करा. प्रत्येकाला जायचा विषय आणि मी मलाही काही ज्ञान नाही. आपलं काहीतरी सांगत राहतो अल्पज्ञानपणाने. जेवढं होतं तेवढं प्रयत्न चालू आहे.
पुंडलिका वरद विठ्ठल, श्री ज्ञानदेव कपाळ